नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी सकाळी आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 19 जून 2026 वार शुक्रवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये कांद्यांची आवक आपल्याला स्थिर पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडासा बदल आज पाहायला मिळते। तर इतरही काही शेतमालाचे दर काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल तसेच पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः 100 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। तर तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 300 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 120 ते 150 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळते। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे ते 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पाहायला मिळते। गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलर तसेच लाल गुलाबसाठी साधारणतः 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये आज थोडीफार झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर ग्राहकांची वर्तन देखील आपल्याला खरेदीसाठी असल्यामुळे दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते। सनफ्लावरची आवक मार्केटमध्ये बरेच दिवसापासून कमी असलेली पाहायला मिळते। चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 100 ते 120 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 5 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर पिंक तसेच ब्लू डीजीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत, हलके मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। आज बाजार मार्केटमध्ये कांद्याची आवक जर पाहिलं तर साधारणतः 70 ते 80 गाड्यांची आवक काढण्यासाठी झालेली पाहायला मिळते। तर दरामध्ये देखील थोडासा आज बदल पाहायला मिळते। एकाच दुसऱ्या वक्कलसाठी 20 ते 21, 22 रुपयापर्यंत एकाच दुसऱ्या वक्कलसाठी दर पाहायला मिळू शकतो। तसं पाहिलं तर चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळतोय। तर हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात। सरासरीमध्ये जर पाहिलं तर कांद्यांचे दर जर बघितलं तर 14 ते 16च्या दरम्यान आपल्याला मोठेपणा होते की कांद्याची विक्री होताना पाहायला होते। हलके माल जे आपल्याला मोठेपणा होते असलेले पाहायला होतात। लहान साईज मध्ये 6 ते 7 रुपयापासून देखील चिंगडी कांद्याचे दर पाहायला होतात। हिरवी मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर जे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। कारल्याची क्वालिटी चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 45 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला होते। बिटाची क्वालिटी चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील बिटासाठी दर पाहायला होते। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर 60 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहायला होतात। काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीचे दर जे आहेत साधारणतः 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। त्याचबरोबर चायना काकडीची दर ही आपल्याला 35 ते 40 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला होतात। आवक मार्केटमध्ये थोडेफार स्थिर असं पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही आपल्याला स्थिर पाहायला मिळतात। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर जे आहे 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दोडक्यासाठी पाहायला होते। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। पुणेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पुणेरगावसाठी दर पाहायला मिळतो। शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात। बीनची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 100 तर हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील दर पाहायला होते। राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहायला होते। काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला होते। जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये जळगावचे दर जे आहेत 30 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते।
फ्लावरची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये फ्लावरचे दर जे ते 27 ते 28 रुपयापर्यंत उच्च दर पाला होता. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाला होते. आल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे 90 रुपयापर्यंत उच्च दर पाला होता. हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पाला होते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता कवळ्या आल्याची देखील आवक पाहायला होते चांगल्या क्वालिटीमध्ये. कवळ्या आल्याची आवक पाहायला होते तर साधारणतः 45 ते 50 रुपयाच्या दरम्यान आपल्याला कवळ्या आल्यासाठी देखील दर पाहायला होतात. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला होते. टोमॅटोची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होते. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक देखील मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला होते. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला होते. सुकवणची आवक आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पाहायला होते. चांगल्या मालासाठी साधारणतः 13 ते 14 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलके माल जे ते 6 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. अंजीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः दर जे ते 130 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पाहायला होते. गावरान सीताफळाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 140 ते 150 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. तर लहान साईज मध्ये हलके माल जे ते 40 ते 50 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 16 ते 18 रुपयापर्यंत एका दुसऱ्या वखरासाठी 20 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होते. हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला होते. त्याचबरोबर दरही आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पाहायला होते. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 26 ते 27 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील हलक्या तसेच लहान साईज मध्ये कलिंगडसाठी दर पाहायला होते. ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 100 ते 120 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूट साठी दर पाहायला होतात. पेरूची क्वालिटीनुसार पिंक तायवान तसेच मिळणार पेरूसाठी साधारणतः दर जे 35 ते 40 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला होते. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 320 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबसाठी दर पाहायला होतात. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती लिंबांची आवक पाहायला होते. त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला आज लिंबांच्या दरावरती पाहायला होते. चांगले माल जे ते साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पाहायला होते.